होळीची रात्र आणि कानावर पडतो तो एकच आवाज, भोम. गावात घुमणारा हा आवाज. पण कधी असा विचार मनात आलाय का की आपण नेमकी ही बोंब मारतो तरी का? म्हणजे हा फक्त गोंधळ आहे, नुसता आरडाओरडा, की याच्या मागे काहीतरी खोल, काहीतरी महत्वाचा अर्थ दडलाय? चला तर मग आज आपण होळीच्या ह्याच आवाजामागची सगळी कहाणी उलगडून पाहणार आहोत. यामागची परंपरा काय आहे, श्रद्धा काय आहे आणि नक्की कोणत्या भावना यात जोडलेल्या आहेत हे सगळं समजून घेऊया. अहो, होळी आली ना की गावात एक वेगळंच वातावरण असतं. दुपार झाली की पोरं काटक्या लाकडं गोळा करायला धावतात, बायका शेणकांड्या आणून रचतात आणि सगळ्यांच्याच मनात एकच उत्सुकता असते, कधी एकदाची होळी पेटते. आणि मग होळी पेटली रे पेटली की सुरू होतो तो सामूहिक गजर. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हा निव्वळ गोंगाट नाहीये, बिलकुल नाही. ही एक सामूहिक भावना आहे, एक अशी जुनी परंपरा जी आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या जपून ठेवली आहे. चला तर मग आता या आवाजाच्या मुळाशी जाऊया. बघूया की यामागे नक्की काय काय दडलंय आणि याचे धागेदोरे बरं का थेट पौराणिक कथा, माणसाचं मानसशास्त्र आणि आपली जी मूळ कृषी संस्कृती आहे ना, तिथे जाऊन पोचतात. यातलं सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे पौराणिक. ती गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे, भक्त प्रल्हादाची. त्याला जाळून मारण्यासाठी त्याची आत्या होलिका अग्नीत बसली. पण झालं उलटंच, होलिका जळून खाक झाली आणि विष्णुभक्त प्रल्हाद वाचला. तर ही जी बोंब आहे ना, हा त्याच विजयाचा जयघोष आहे, अधर्मावर धर्माच्या विजयाचा. जणू काय अख्खं गाव एकत्र येऊन ओरडतंय, वाईट गेलं आणि चांगलं टिकलं. आता दुसरं कारण जे तितकंच इंटरेस्टिंग आहे ते म्हणजे मानसशास्त्रीय कारण. विचार करा, पूर्वीच्या काळी आयुष्य किती खडतर होतं. शेतीतली अनिश्चितता, कर्जबाजारीपणा, नाना प्रकारच्या चिंता. वर्षभर हा सगळा ताण मनात साचून राहायचा. मग होळीच्या रात्री त्या अग्नीसमोर मोठ्याने ओरडून तो सगळा राग, ती निराशा, ती घुसमट बाहेर काढली जायची. यालाच कलेक्टिव्ह कॅथार्सिस म्हणतात. म्हणजे सगळ्यांनी मिळून आपलं मन मोकळं करण्याची एक सामाजिक पद्धत. आणि तिसरं कारण, हे तर थेट आपल्या मातीशी, आपल्या कृषी संस्कृतीशी जोडलेलं आहे. बघा, होळी येते तेव्हा हिवाळा संपत आलेला असतो आणि नवीन हंगामाची चाहूल लागलेली असते. शेतकरी काय करतो? शेतातला पालापाचोळा जाळून जमीन नवीन पेरणीसाठी तयार करतो. अगदी तसंच होलिका दहन म्हणजे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या जुन्या, नको असलेल्या नकारात्मक गोष्टी त्या अग्नीत जाळून टाकायच्या आणि का नव्या, ताज्या सुरुवातीचं स्वागत करायचं. बरं, आवाजाचं तर झालं, पण आता जरा त्या होळीच्या अग्नीकडे बारकाईने पाहूया. कारण त्या आगीत जळणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे, हो, प्रत्येक गोष्टीमागे एक खास प्रतिकात्मक अर्थ दडलेला आहे. गावाकडची जी जुनी जाणती माणसं आहेत ना, ते सांगतात की होळीत कुठलीही लाकडं नाही टाकत. प्रत्येक लाकडाचा एक अर्थ असतो. जसं की काटेरी बाभळीची लाकडं, ती खा तर आयुष्यातले काटे, अडचणी जाळून टाकायच्या. आंब्याची फांदी, ती समृद्धी आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. आणि कडुलिंब, तो तर रोगराईपासून आपलं संरक्षण करतो, असा एक लोकविश्वास आहे. तुम्ही पाहिलं असेल, अनेक गावांमध्ये होळीच्या अगदी मधोमध एक सरळसोट खांब उभार करतात. हा साधा खांब नाही आहे, हा आहे आपल्या आतल्या अहंकाराचं किंवा समाजातल्या वाईट शक्तींचं प्रतीक. आणि जेव्हा आजूबाजूच्या लाकडांसोबत जळता जळता हा मधला खांब कोसळतो ना, तो क्षण म्हणजे वाईटाच्या अंताचा संकेत असतो. आणि थांबा, अजूनही बरंच काही आहे. होळीत ज्या शेणकांड्या किंवा गोवऱ्या वापरतात त्या शुद्धतेचं प्रतीक आहेत. काही ठिकाणी तर नवीन हंगामातलं जे पहिलं धान्य येतं ते या अग्नीला अर्पण करतात. आणि दुसऱ्या दिवशी काय करतात माहितीये? याच होळीची राख ती कपाळाला लावतात किंवा घराच्या उंबरठ्यावर शिंपडतात, संरक्षणासाठी. आतापर्यंत आपण होळीबद्दल बोललो, पण आता वळूया होळीच्या एका अशा भव्य, अशा विस्तारित स्वरूपाकडे, जे खास करून आपल्या कोकणात अनुभवायला मिळतं. आणि त्याचं नाव आहे शिमगा. तर शिमगा म्हणजे काय? शिमगा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, होळीचाच कोकणी अवतार. पण एक फरक आहे, हा फक्त 1 किंवा 2 दिवसांचा सण नसतो. काही ठिकाणी तर चक्क 5 ते 10 दिवस चालणारा हा एक मोठाच्या मोठा सांस्कृतिक सोहळा असतो. आता इथे बघा, म्हणजे लगेच फरक लक्षात येईल. कोकणातला शिमगा बाकीच्या होळीपेक्षा किती वेगळा आहे. सामान्य होळी कशी 1-2 दिवसात संपते, पण शिमगा तो तर अनेक दिवस चालतो. आणि यात फक्त होळी पेटवून रंग खेळणं एवढंच नसतं. नाही, इथे तर मिरवणुका निघतात, लोककला सादर होतात, पारंपरिक नाचगाणी होतात. आणि या सगळ्याचं मुख्य आकर्षण काय असेल तर ते म्हणजे ग्रामदेवतेच्या पालख्या. शिमग्यामध्ये काय काय होतं तर ग्रामदेवतेची पालखी अख्ख्या गावात फिरते. लोक पारंपरिक मुखवटे घालून कला सादर करतात आणि तो प्रसिद्ध शिमगा नाच तर असतोच.
पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, कामाधंद्यासाठी मुंबई पुण्यासारख्या शहरात गेलेले आपले चाकरमानी ते खास शिमग्यासाठी आपल्या गावी येतात. हा सण म्हणजे फक्त उत्सव नाही, तर ती गावाची नाळ आहे जी सगळ्यांना एकत्र खेचून आणते. तर या सगळ्या परंपरांचा आवाज आजही आपल्या कानात घुमतोय. पण काळानुसार त्यात काही बदल झालेत का? आणि झाले असतील तर ते काय आहेत? चला तेही बघूया. पूर्वी आणि आजच्या होळीत फरक तर आहेच. आधी कसं गावात मोठ्या होळ्या पेटायच्या, लोक रात्रभर जागरण करायचे. आता साहजिकच पर्यावरणाचा विचार केला जातो म्हणून लहान आणि इको फ्रेंडली होळ्या पेटवतात. कार्यक्रमांनाही थोडं अधिक औपचारिक स्वरूप आलंय. लोककला तर आहेतच, पण त्यासोबतच वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. पण या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्ट आजही कायम आहे आणि ती खूप महत्वाची आहे. गावातली वडीलधारी माणसं आजही तेच सांगतात, अरे आनंद करा पण मर्यादा पाळा. बोंब मारणं म्हणजे कोणाचा अपमान करणं, कोणाला त्रास देणं नव्हे. तो एक सामूहिक उत्सव आहे आणि त्याला संयमाची जोड असलीच पाहिजे. म्हणजे होळी साजरी करायची पद्धत, त्याचं स्वरूप कदाचित बदललं असेल, पण त्यामागची जी मूळ भावना आहे ना, एकतेची भावना, नवीन सुरुवातीची भावना, ती आजही तशीच्या तशी टिकून आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा होळीच्या रात्री तो आवाज तुमच्या कानावर पडेल ना, तेव्हा एक गोष्ट नक्की आठवा की हा फक्त गोंधळ नाहीये, हा नुसता आवाज नाहीये, हा आपला इतिहास आहे, ही आपली श्रद्धा आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाची ही घोषणा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा आपल्या गावाच्या, आपल्या समाजाच्या एकतेचा आवाज आहे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहत आहे.